हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र पाहणार आहोत. यामधील प्रकरण पहिले पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रकरण पहिले. तर या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हे प्रकरण आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सूक्ष्म म्हणजे काय, तर सूक्ष्म म्हणजे लहानात लहान आणि स्थूल म्हणजे काय, तर मोठ्यात मोठा. आता सूक्ष्म म्हणजे काय, तर लहान किंवा त्याला दशलक्षावा भाग ही संज्ञा वापरतात. हे दशलक्षावा भाग असं सुद्धा म्हणतात. आणि सूक्ष्म ही जी संज्ञा आहे याला ग्रीक जो शब्द आहे मायक्रॉस यापासून तो बनलेला आहे. आणि स्थूल म्हणजे काय, तर मोठा, ही संज्ञा मॅक्रॉस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. म्हणजेच काय, मायक्रॉसपासून सूक्ष्म ही संज्ञा आली आणि मॅक्रॉसपासून काय आलं, स्थूल ही संज्ञा आली. तर या शब्दांचा जो वापर आहे 1933मध्ये जे अर्थशास्त्रज्ञ आहेत रॅग्नर फ्रिश यांनी सर्वप्रथम या दोन शब्दांचा उपयोग केला. कोणत्या दोन शब्दांचा, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन शब्दांचा, सूक्ष्म आणि स्थूल या दोन शब्दांचा उपयोग सर्वात प्रथम जर कोणी केला असेल तर ते आहेत रॅग्नर फ्रिश. हे लक्षात ठेवायचं आहे. आता अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्राच्या मुख्यतः दोन शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागेल, त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्राचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आपण पाहू की सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला दिसतो. यात ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल इत्यादींचा समावेश होतो. नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केलेले आपल्याला दिसून येते. डॉक्टर मार्शल जे आहेत यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1890मध्ये प्रकाशित झाला. त्याचप्रमाणे इतर जे अर्थशास्त्रज्ञ आहेत जसे प्राध्यापक पिगू, जे.आर. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जोन्स रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. यानंतर आता आपण पाहू की स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल कशा प्रकारची आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनांचे विश्लेषण केलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच शासनाला ज्या शिफारशी केल्या जातात किंवा जी धोरणे सुचवली जातात ती स्थूल अर्थशास्त्रावरच आधारलेली असतात. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक जे.एस. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. परंतु त्यांचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसून येते. त्यांच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स याचे पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक 1936मध्ये प्रकाशित झाले. लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते आपल्याला लॉर्ड केन्स यांना द्यावे लागेल. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वॉलरा, आयर्विन फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिलेले आपल्याला दिसून येते.
यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ पाहणार आहोत। तर सूक्ष्म म्हणजे काय, तर हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे की सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहानात लहान भाग किंवा हिस्सा आहे। सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे। म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा विषय काय येईल, तर एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न किंवा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हा विषय कुठल्या अर्थशास्त्रामध्ये येईल, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येईल। सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादन किंवा पेढी, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो। म्हणजे वैयक्तिक पातळीवर जे काही अभ्यास करणारे शास्त्र आहे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आपण असं म्हणू शकतो। यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपण पाहू, जी आपण आपल्या मनाने बनवली आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर लहानात लहान घटकांचा अभ्यास करणाऱ्या, लहानात लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात, असं आपण आपली व्याख्या बनवलेली आहे। परंतु या ठिकाणी आपण अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या पाहणार आहोत। तर मॉरिस डॉब यांच्या मते काय, तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। काय म्हणतो तो, की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्र होय। त्यानंतर ए.पी. लर्नर यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते। अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते। अशा प्रकारची व्याख्या ए.पी. लर्नर यांनी केलेली आहे। त्यानंतर पुढे आपण पाहू आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती कशा प्रकारची आहे। तर एक आपल्याला या ठिकाणी डायग्राम दिलेला दिसून येतो की ज्याद्वारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला लक्ष देईल। यामध्ये महत्त्वाचे 3 घटक आहे की वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत जे आहेत, त्यानंतर उत्पादक घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, या 3 घटकांचा समावेश यामध्ये होतो। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना या 3 घटकांचा समावेश होतो। आता वस्तूच्या किंमत आणि वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत जे आहेत ते आपण पाहणार आहोत। तर वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात। म्हणजेच एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, तर बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून त्या वस्तूची किंमत ही निश्चित होत असते। सूक्ष्म अर्थशास्त्रात मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे। सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे। ते वैयक्तिक उपभोक्त्यांचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे। व्यक्तिगत वर्तनाशी सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित आहे। त्यानंतर उत्पादक घटकांचा किंमत निश्चितीचे सिद्धांत, दुसरा घटक पाहू आपण त्यातला ब। सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात। आपल्याला माहिती आहे की उत्पादन घटक जे आहे ते उत्पादन घटकांमध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या घटकांचा समावेश हा होत असतो। तर सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्याची निश्चिती करण्यास मदत करते। आता जे उत्पादक घटक आहे, उत्पादन करत असताना त्यांना काहीतरी त्या ठिकाणी मिळत असते। जसं संयोजक असेल तर संयोजकाला नफा मिळवण्याच्या उद्देशाने तो व्यवसाय करत असतो किंवा एखाद्या वस्तूची निर्मिती करत असतो की ज्या माध्यमातून ती वस्तू विकून त्याला नफा मिळतो। मग आता ज्या ठिकाणी तो उद्योग स्थापन केलेला असतो त्या ठिकाणी जी भूमी वापरलेली असते त्या भूमीसाठी खंड दिला जातो आणि त्या उद्योगामध्ये किंवा त्या कारखान्यामध्ये जे कामगार असतात त्या कामगारांना काय दिले जाते, तर वेतन दिले जाते। म्हणजे श्रमाला ते श्रम करतात त्या श्रमासाठी त्यांना वेतन दिले जाते आणि जे काही त्या ठिकाणी भांडवल किंवा यंत्रसामग्री लावलेली असते, बसवलेली असते, तर त्यासाठी व्याज दिलं जाते। यानंतर पाहू आपण आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे। तर
व्यक्तीचे आर्थिक कल्याण कशा प्रकारचे असेल याचा अभ्यास जो आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करत असतात. जर साधनसामुग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. म्हणजे जे काही वाटप आहे त्या वाटपामुळे व्यक्तीचा जर सर्वांगीण विकास होत असेल, पर्यायाने सर्व जर समाधानी होत असेल तर त्या ठिकाणी झालेले वाटप जे आहे ते कार्यक्षम वाटप आहे असं म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार 3 प्रकारे होतो: उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. तर यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आपण पाहणार आहोत. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय, तर उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. जे की आपल्यासाठी उपलब्ध साधन सामग्री आहे त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून आपण जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. त्यानंतर उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान कसे होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. त्यानंतर आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता, लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिणामांचा अभ्यास केला जात नाही, तर या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यासही केला जात नाही, तर आर्थिक वृत्तीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राजवित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहे. म्हणजे या विषयांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. तो या सूक्ष्म अर्थशास्त्राचा विषय नाही, त्याच्या कार्यकक्षेच्या ते बाहेर आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. तर पहिलं वैशिष्ट्य वैयक्तिक घटकांचा अभ्यास. आता सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते वैयक्तिक घटकांचा अभ्यास करत असतो. म्हणजे एखादी उद्योग संस्था, कुटुंब संस्था किंवा वैयक्तिक प्रकारचे की व्यक्तिगत किमती असतील तर अशा प्रकारच्या व्यक्तिगत स्तरावरून अभ्यास करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते. म्हणून ते या सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे की ते व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. त्यानंतर किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीची तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. 2 घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धती वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की विशिष्ट गृहीतकांवर आधारित. तसं सूक्ष्म अर्थशास्त्रातील जे काही नियम आहेत ते नियम हे विशिष्ट गृहीतकावर आधारित असतात. म्हणून आपण पाहतो इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचकाची सुरुवात केलेली असते. कुठलाही नियम सांगत असताना इतर परिस्थिती कायम असताना अशा प्रकारे त्या ठिकाणी उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण
म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. तर सीमांत म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण किती वस्तूंचे सेवन केलेले आहे, त्या सेवन केलेले असताना जो शेवटचा नग असतो तर त्याला सीमांत या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे त्या सर्व एकत्रित घटक त्या ठिकाणी त्यांचा समावेश केलेला असतो. तर यामध्ये काय, तर जो सीमांत घटक जो आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. 8वं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरतीच मर्यादित आहे. तर अशा प्रकारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आता या सूक्ष्म अर्थशास्त्राचा महत्त्व आहे काय आहे किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपण का करावा, कशासाठी करावा, तर त्याची काय गरज आहे ते आपण पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, त्यामध्ये पहिलं महत्त्व आहे किंमत निर्धारण, की विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. दुसरं आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यात मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यात शासन आणि इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्या दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. त्यानंतर चौथं महत्त्व आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले आहे. 5वं महत्त्व आहे व्यावसायिक निर्णय. एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग हा होत असतो. सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे काही आर्थिक सिद्धांत आहेत त्यांचा उपयोग आपल्याला होत असतो. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर या ठिकाणी 6वं महत्त्व आहे शासनास उपयुक्त. सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे काही नियम आहेत किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते शासनाला सुद्धा उपयुक्त आहे. जे सरकारी कर असतात ते सरकारी करांची धोरण किंवा सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग हा केला जातो. त्यानंतर ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनात मदत करतात. 7वं महत्त्व आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो याबाबत सुद्धा अभ्यास करते. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना पाहिलेली आहे. यामध्ये आपण त्याचे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, त्यानंतर वैशिष्ट्ये आणि महत्त्व पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, त्यानंतर व्याप्ती, महत्त्व, वैशिष्ट्ये आपण पाहू. तर मित्रांनो व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.